चला आपण सुरू करूयात मीटिंग. 3 वाजलेले आहेत. वेळ झालेली आहे. तर आजच्या मीटिंगचं आपलं असं प्रयोजन आहे की सोल ग्रुप आपण जे केलेले आहेत. पहिल्यांदा आपला मेन जो ग्रुप आहे विहंगमचा, तो विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन आहे. कम्युनिटी ग्रुप आहे आणि या कम्युनिटी ग्रुपमध्ये आपण सर्व पोस्टर्स असे हे करतो, पोस्ट करतो. जे काही कार्यक्रम आहेत ते आपण सर्व पोस्ट करतो आणि त्याला सगळे साधक जोडलेले आहेत. पण जर विहंगम कम्युनिटी ग्रुप बघितला आपण, तर बरेच साधक तेथे आहेत. विहंगम कम्युनिटी जर ग्रुप बघितला आपण, तर त्याच्यात जिल्हा वाईज ग्रुप आहेत आणि जिल्हा वाईज ग्रुपची संख्या, साधक संख्या भरपूर आहे. 17 ग्रुप्स आहेत यात, 17 ग्रुप्स आणि 1745 लोक आहेत जोडलेली. 1745. पूर्वी जिल्हा वाईज आपण करत होतो, पण फारसे साधक ऍक्टिव्ह नसतात. मग जिल्हा वाईज आपण ग्रुप बंद केले म्हणजे त्याच्यावर फारसं आपण आता काही टाकत नाही. जिल्हा वाईज कोऑर्डिनेटर होते आणि जिल्हा प्रमाणे तुम्ही कोऑर्डिनेटरला संपर्क करू शकत होता. पण फारसे लोक जिल्ह्यामधले ऍक्टिव्ह नसतात. म्हणून मग आता काही ठरवलं की एवढं 1745 ग्रुपला आपण सतत काही ना काहीतरी सांगत असतो. पण बरेच लोक झाले 1-2 वर्ष जोडूनही डुंकून बघत नाहीत, की कुठल्याही कार्यक्रमाला येत नाहीत. मोफत आपले जवळजवळ 80 ते 90% कार्यक्रम विहंगमचे हे मोफत असतात. हे सगळ्यांनी लक्षात घ्या, मोफत असतात. पण काही जे महिन्याचे आहेत महिन्याचे जे आहेत, किंवा आता आपण शिवसर्वोदय शास्त्र जर बघितला, असे खूप महत्वाचे उच्च ज्ञानाच्या कोर्सेसला आपण फी ठेवतोय. ती पण खूप कमी फी ठेवतोय. 1/4 फी इतर ठिकाणपेक्षा असते, कमीत कमी. तर हे विहंगमच्या बाबतीत. पण त्या बरोबर मी माझं स्वतःच सुदर्शन पिरॅमिड सुद्धा चालवत आहे. मग सुदर्शन पिरॅमिड हे मी विहंगमला वापरायला देते, कारण ही सगळी आमची प्रॉपर्टी. सुदर्शन पिरॅमिड जे आहे, आध्यात्मिक स्पिरिच्युअल सेंटर जे आहे, तिथे खेडशिवापूरला 6 रूम्स आहेत. परत लायब्ररी आहे, पिरॅमिड आहे, डबल स्टोरेड पिरॅमिड आहे. तो जो सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज आहे, ऍक्च्युअली पॅराडाईज सारखं आहे तिथे. तिथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला लक्षात येईल की स्वर्गासारखं वाटतं. ऊर्जा सगळ्या तिथे आहेत. आध्यात्मिक ऊर्जा आहे. आपण जी पंचतत्व म्हणतो ती पंचतत्व ऊर्जा आहे, डिव्हाइन ऊर्जा आहे. तर हे सगळं ऊर्जा आहेच आहे. पिरॅमिडचे व्हायब्रेशन्स अत्यंत ध्यानी लोकांना सुद्धा समजलेले आहेत. ज्यांना समजतात त्यांना ते समजतात. जे ध्यानच करत नाही ते समजू शकत नाही. तर हे सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज आम्ही स्वतःच्या खर्चाने करत आहोत आणि ते विहंगमच्या कार्यक्रमांना आम्ही वापरायला देतो. तिथे सुद्धा जे कार्यक्रम होतात तिथे आपण पैसे घेतच नाहीत कार्यक्रमाचे कुठले. तुम्ही पौर्णिमेला जरी आलात तरी नाश्ता आमच्यातर्फेच असतो. जेवण मात्र आपण विहंगमच्या खर्चातून जेवण देतो. पण तुमच्याकडनं कुठलेही पैसे कुठल्याही कार्यक्रमाला आज तागायत घेतलेले नाहीयेत तिथल्या. आता जे काही शिवसर्वोदय झाले 5 ते कोर्स फी म्हणून घेतलेली आहे. आणि तुम्ही ज्या देणग्या देता त्या देणगीतूनच आपण तिथे जेवण देत आहोत. बरेच आता आता बघा रंग द्यायला काढलेला आहे. कंपाऊंड घातली, रंगाचाच खर्च 2-2.5 लाख सांगितलाय. तो आम्ही आमच्या खर्चानी सगळा करणार आहोत. तर या गोष्टी आहेत. मग थोडाफार वेबसाईटवर जे मी कोर्सेस टाकलेले आहेत, पोस्ट केलेत, हे पण विहंगमसाठी मी फ्री करते, ऑनलाईन घेते, मोफत घेते. आणि मग खूप चांगले कोर्स असतात, ते साधकांना हवे असतात, रिझल्ट ओरिएंटेड कोर्सेस आहेत. मग ते मात्र मी वेबसाईटवर पोस्ट करते, की मला काही तेच घेणं सारखं सारखं होणार नाही. आणि म्हणून आपण वेबसाईटवर ठेवतो. मग त्या वेबसाईटचा खर्च एक साधारण 50,000 वर्षाला येतो. म्हणून मग त्यालाही काही फी आहे, थोडीफार आहे, ती पण इतर ठिकाणपेक्षा अत्यंत कमी आहे. तर या गोष्टी आहेत. पण मग सुदर्शन पिरॅमिडची पैसे जर तुम्ही वेबसाईटवरनं कोर्स करत असाल तर वेबसाईटवरनच भरायचे आहेत. हे 2 आपल्या महत्वाचे कार्यक्रम. आता काय होतं, काही कार्यक्रमाला साधक जॉईन करतात. पण कित्येक साधक या 1745 मधले असे आहेत, की एकही कार्यक्रमाला एकही दिवस जॉईन झालेले नाहीत. आणि कुठल्याही कोर्सची लिंक पडली की त्यातले बरेच साधक जॉईनिंग लिंक देतात. त्यांची नावही माझ्याकडे नसतात. आणि माझ्याकडे नाव जिल्हा नसेल तर मी कोणाला जॉईनही करून घेत असते.
मग परत परत त्याच गोष्टी मला सांगायला लागतात, की आधी तुम्ही नाव द्या, जिल्हा द्या. मी माझा नंबर सेव्ह करून घेतला, की मग तुम्ही जॉईन होता. विहंगमचा मेंबरशिप नंबर घ्या. हे सुद्धा मेंबरशिप नंबर घेत नाहीत. घेतलेले विसरून जातात. पोस्ट सगळं विहंगम कम्युनिटीवर असतंच असतं. तरी मला विचारणा करण्यात येते. आता काय होतं, मागचे जे कोर्सेस झालेले ते काही हवे असतात. त्याच्याबद्दल काही गायडन्स हवा असतो. काही आपलं युट्यूबवर पण आहेत. सुदर्शन पिरॅमिड युट्यूब आहे. त्याच्यावर आपले ध्यानं आहेत. पिरॅमिडच्या कार्यक्रमांचे आहेत. लोकांचे अनुभव आहेत. विहंगम कम्युनिटीचा आपला चॅनल आहे, विहंगम टेक्नॉलिस्टिक युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर साधकांचे अनुभव आहेत. कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग त्याच्यावर आहेत. अगदी मी जे कार्यक्रम घेते खूप महत्वाचे असतात. ते फुल रेकॉर्डिंग मी पोस्ट करत नाही. कारण हायर ज्ञान काही विशिष्ट लोकांनाच दिलं पाहिजे. पात्र साधकांना दिलं पाहिजे. मग ते मात्र वेबसाईटवर आपण पोस्ट करतो. तर आता एक डोक्यात अशी आयडिया आली, की मग हे सगळं काम मी करतेय. लोकांना जॉईन होऊन देत नाही मी बऱ्याच लोकांना. मग थोडस ज्या लोकांना खरोखर यायचंय पुढं त्यांना एक संधी मिळावी. आणि विहंगम कार्यक्रम ग्रुपचा उद्देशच तो आहे. आज मीटिंग सुद्धा विहंगम कार्यक्रम ग्रुपच्या मेंबरसाठीच आहे. याच्यात मला एक 100 एक्सपेक्टेड होते, की ज्यांनी पूर्वी कार्यक्रम केलेत, आता कार्यक्रम केलेत, रेग्युलॅरिटी दाखवली, काही केलंय, काही कम्युनिकेशन केलंय, अशांचा एक वेगळा ग्रुप काढू आणि जे काही सगळं महत्वाचं सांगायचं ते या 100 साधकांना सांगू. या प्रयोजनी विहंगम कार्यक्रम ग्रुप केलेला आहे. पण तिथे सुद्धा अवघे किती जॉईन झालेत बघा. टाका कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये विहंगम कार्यक्रमाचे. तिथेही 100 लोक जॉईन नाही झाले. बरेच लोक अजूनही झोपलेले आहेत. जागे होत नाहीत, जॉईन होत नाहीत. आणि विहंगम कार्यक्रम ग्रुपचं उद्दिष्ट काय आहे ते सांगते, मग पुढे सोल ग्रुप बद्दल बोलते. विहंगम कार्यक्रमाला एक अशी लोक काढून ठेवली आहेत, की जे आतापर्यंत काही कार्यक्रम केले, त्यांनी रेग्युलर दाखवली, काही अनुभव कथन केले, काही रिस्पॉन्स प्रश्न उत्तराला देतात. असे काही साधक विहंगम कार्यक्रम ग्रुपवर केलेत. आता विहंगम कार्यक्रम ग्रुपवर सगळं महत्वाचं कम्युनिकेशन होणार आहे. कार्यक्रमाची माहिती, कार्यक्रमाची पत्रक मात्र ह्याच्या विहंगम टेक्नो होलिस्टिक हा जो कम्युनिटी ग्रुप आहे त्या कम्युनिटी ग्रुपवरच कार्यक्रमाची पत्रक पडणार आहेत. पण महत्वाचं मला काही ज्ञान द्यायचंय, महत्वाचं काही सांगायचंय, महत्वाचे काही कोर्सेस आहेत, ते सगळं विहंगम कार्यक्रमवर चालणार आहे. त्यामुळे कोणीही विहंगम कार्यक्रम मधनं स्वतःहून लिफ्ट होऊ नये. विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह समजा राहिला नाही ते 4 महिने, एक 8-10 दिवस, एखादा महिना आपण समजू शकतो. पण 4 महिने समजा तुम्ही ऍक्टिव्ह राहिला नाहीत तर मात्र तुम्हाला काढून टाकण्यात येईल. आता मात्र लगेच काढून टाकणार आहे. कारण एक ग्रुप तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून एक गोल्डन संधी दिली आहे. नवीन वर्ष सुरुवात होतीये. नवीन वर्षात पुढं जे काही आम्ही कोर्स लॉन्च करणार आहोत थोडेसे हायर लेवलचे, ते हायर लेवलचे कोर्स करता यावेत म्हणून नवीन जे साधक आहेत, गुणी साधक आहेत, रेग्युलर साधक आहेत, जे रिस्पॉन्स देत आहेत, प्रश्नाची उत्तरं देत आहेत, आकलन शक्ती आहे, अशांना काही संधी मिळावी पुढे जाण्यासाठी, 10 म्हणा 25 म्हणा, यासाठी सुद्धा हा विहंगम कार्यक्रम ग्रुप केलाय. की या साधकांना जरा काही थोडंफार सांगून सांगून 1 महिनाही अजून आपल्या हातात, जानेवारीचे कोर्सेस जे पुढे हायर सुरू होतील ते. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही आता ऍक्टिव्ह राहिला नाही विहंगम कार्यक्रम ग्रुपला, सोल ग्रुपला ऍक्टिव्ह नाही राहिलात, तर तुम्हाला लगेच काढून टाकणार आहे. आता आज आज तर शेवटचा पहिला राऊंडला आज शेवटचा दिवस आहे. म्हणून मी म्हटलं आपण आता सोल ग्रुप फायनल करूया, थांबा जरा आजच्या दिवस. तर ही पहिली चाळणी होईल. तर याच्यामध्ये विहंगम कार्यक्रम मधनं तुम्ही डिलीटही होणार आहे. डिलीट केलं काढलं तर काहीच नाराज व्हायचं नाहीये. कारण प्रत्येकाला आपले आपले जीवन आहेत, प्रापंचिक समस्या आहेत, दुसऱ्या समस्या आहेत, प्रायोरिटीज आहे, लग्न आहे, काही आहे, गावाला जायचंय, फॉरेनला जायचंय, काहीही असतं. त्यामुळे काही तुम्ही सतत ऍक्टिव्ह असणं हे मला सुद्धा अपेक्षित नाही. मी उलट म्हणते गॅप घ्या, वेगळं वेगळं करा, पण काहीतरी करा. आळसात किंवा काही केलं नाही असं नाही. आणि फ्रस्ट्रेशन खाली गॅप घेऊ नका, की आयुष्यात काही अडीअडचणी येत आहेत आणि मग फ्रस्ट्रेशन येऊन निगेटिव्हिटीत जाऊन काही कार्यक्रमच अटेंड करायचे नाही, काही रिस्पॉन्सच द्यायचा नाही. असं करू नका. याच्यामुळे गॅप घेऊ नका. मग गॅप घेतलेल्यांना फटके दिलेत मी आता.
आयुष्याबद्दलच एक्सटेंड करून नाही दिलं. म्हटलं तुम्ही गॅप खूप घेतले, आता भरा पैसे. तुम्हाला ऑलरेडी मोफत दिला होता, 200 तास केला, 150 तास केला, गॅप काय केला? कुठं होतात 4-5 महिने? पैसे भरा, करा, नाही तर मी काय फुकट एक्सटेंड करून देत नाही. जे साधक माझं रेग्युलर आहेत त्यांना मात्र मी भरभरून देत असते. स्वतःहून मेंबरशिप मी फ्री दिल्या, स्वतःहून कोर्स करा म्हणते, स्वतःहून मी हलवते, कोर्स पण मी फ्री करून देते. जर सिन्सिअर तुम्ही असाल तर मी सगळं देतेच देते. कोऑर्डिनेटर्सला देते, कोर्स करणाऱ्यांना देते. फक्त काही पिरॅमिडला बक्षिसं देते, सर्टिफिकेट देते असं नाहीये. पण ह्या गोष्टी सुद्धा मी देतीये, हे लक्षात घ्या. पुरेपूर तुम्हाला कौतुक आहे, मोबदला आहे. पण जर तुम्ही तुमच्यासाठी वेळ घेत नसाल तर मला तुमच्यासाठी काही करायचं नाही. 78 आहे. धन्यवाद श्रद्धा मॅडम. 78 आहेत बघा, म्हणजे मला 100 एक आकडा एक एक्सपेक्टेड होता, ठीक आहे. आता ते जागे खूप उशिरा होतात. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी विहंगम कम्युनिटी ग्रुप वाचलाच पाहिजे. एक 4 दिवसात 8 दिवसात, नाही तर कार्यक्रम चालू असतात. आपण खूप आधी टाकतो ऍक्च्युली. आता बघा जानेवारी येईपर्यंत सगळं टाकून झालंय. थोडंसं जानेवारीच्या सकाळचं काही राहिलं एखादा कार्यक्रम प्लॅन करायचं. बाकी सगळं जानेवारीपर्यंत फुल शेड्यूल झालंय. पत्रकही पोस्ट झाली आहेत. तुम्ही काय करता? कार्यक्रम विहंगम कम्युनिटी ग्रुपवर वाचता, पण तुम्ही जॉईनच होते. लिंक जॉईन करायला किती वेळ लागतो? नको ती लोक जॉईन करून बसतात. पण जे रेग्युलर चांगले साधक आहेत ना, ते तळ्यात मळ्यात करू का नको, आणि भीती मनात घेतली, मॅडम काय म्हणतील, मला जमेल का नाही, मला लग्नाला जायचंय, असं काही नसतं. तिथे काही रोज अटेंडन्स अपेक्षितच नाहीये. आणि तो काही सगळ्याच कोर्सला तसं नाहीये, फक्त माझ्या कोर्सला आहे. माझ्या कोर्सला किंवा चांगल्या कोर्सला तुम्ही 3 दिवसातनं एकदा असणं अपेक्षित आहे. आणि समजा तुम्हाला 3 दिवसातनं एकदा अपेक्षित राहता येणार नाही, तर तुम्ही पोस्ट करून ठेवावं ना आधीच, या पिरियडमध्ये नाही, किंवा मी आता गावाला जाईल 4 दिवसांनी जॉईन होऊ का. ते सगळं आता विहंगम कार्यक्रमवर तुम्हाला विचारायचंय, मला पर्सनल नाही विचारायचंय, लक्षात घ्या. की मॅडम हे 3 दिवस मी नसेल, करू का? आणि चांगलेच विचारतात. आणि जे नवीन लोक आहेत ना, ते नुसते कार्यक्रम जॉईन करून घेतात. आता पहाटेचा ध्यान रंगमंच 100 आहेत बहुतेक आकडा, 100च्या जवळ आलाय. यातले 50 सुद्धा उठणार नाहीयेत पहाटे. मग कशाला तुम्ही कार्यक्रम जॉईन करून घेता? महिन्याभरात एकही दिवस कार्यक्रम जॉईन न करणारे त्यात असे पुष्कळ लोक निघणार आहेत. मग ते बघून घ्यावं. हे झालं. मग आता विहंगम कार्यक्रमाची संकल्पना कळली तुम्हाला. मग आता जे नवीन आहे, जे ज्यांना मी जॉईन करून घेतलं नाहीये विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये, त्यांना पण मी जॉईन करून घेणार आहे. आता मला तुमचं कुठं कुठं बघायला मिळणार आहे? ध्यान रंगमंच 1 मध्ये मिळेल बघायला. हे सगळंच लोक रेकॉर्डिंग ऐकतील म्हणून मी जनरल सगळंच बोलत असते. ध्यान रंगमंच 1 वर तुमचं अनुभव कथन बघेल मी. तुम्ही सिन्सिअर आहात, रेग्युलर आहात, काहीतरी करताय. ध्यान रंगमंच 2 आता उद्यापासून सुरू होणार आहे पहाटे. तिथे मी नवीन साधकांना बघणार आहे, ऑब्झर्व करणार आहे. आणि जे मेंटॉर आहेत त्यांनी पण ऑब्झर्व करायचे की कोण आपल्या जिल्ह्यातला, तर जिल्हावाईज, साधारण जिल्हावाईज केलेलं आहे मी. तर बघत राहतो मी ध्यान रंगमंच 2 मध्ये सुद्धा कोण आलंय नवीन, कोण छान आहे. त्यांना विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये मी लगेच ऍड करून घेणार आहे, मला वाटलं की. आणि विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये जर तुम्ही ऍड झालात तर काय फायदे असणार आहे तुम्हाला? तर प्रथम आपण या ग्रुपच्या लोकांसाठी एक हेल्पिंग हँड दिलेला आहे. म्हणजे जे मी एकटी करायची ती आता तुम्ही पुढं आलात, काही पुढं तयार आहात तुम्ही काही काम करायला लोकांसाठी. आणि मला हे हेल्पिंग हँड आले, त्यामुळे मी आता छोटे छोटे ग्रुप केले, 10-10-10चे केलेत साधारण. ज्यांच्यात कमी आहे त्यांच्यात ऍड करायचे. तर तुम्ही पण लक्षात घ्या मेंटॉरनी, की कोणाला आपण ऍड करू शकतो. जिल्हा वाईजच असं काही नाही. काही वेळेला नाते बघितलेत, काही नात्यांना एकत्र हवंय, काही नात्यांना नको आहे. तर मोबाईलवर 39 दिसत आहेत. सहस्त्रबुद्धे मॅडम, तुम्हाला मी काय विचारलं, प्रश्न कळलेला नाहीये. तर तुम्ही काहीतरी कन्फ्यूज झालात मला असं वाटतं. मी विहंगम कार्यक्रम ग्रुपचे मेंबर विचारलेत, आणि तिथे श्रद्धा मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. तर तुम्ही वेगळ्या ग्रुपचे बघितले असतील. तर याच्यामध्ये कार्यक्रम विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये आहात तुम्ही, त्याचा फायदा काय राहणार आहे तुम्हाला? पहिला महत्वाचा फायदा की तुम्हाला मेंटॉर दिलेला आहे. मग माझी भीती वाटते, मला विचारायला भीती वाटते, मला काही सांगायला भीती वाटते, तुम्हाला काही अडचण आली मला सांगण्यास नको वाटतं, प्रश्न विचारण्यास नको वाटतं, कार्यक्रमातलं काही कळत नाहीये तुम्हाला, असं काही असतं. मग तिथे तुमच्या मेंटॉर ग्रुपला तुम्ही विचारू शकता, आज मला हे कळलं नाही, काय आहे.
आता दत्तचरित्रामृत उद्यापासून सुरू होईल. काही शंका आहे, अनुभव नाही टाकायचे तिथे, लक्षात घ्या. शंका शंका टाका, अडचणी टाका, काही समजत नाहीये ते टाका, तुम्हाला माझ्याशी पर्सनल बोलायचंय ते टाका. तिथे टाकलं तर मला मी नाहीये लक्षात घ्या. ते पण विचार करायचा, मग कुठल्या ग्रुपवर टाकायचं. विहंगम कार्यक्रमवर टाकत चला. विहंगम कार्यक्रमवर मी आयसोल ग्रुपमध्ये मुद्दा मी जॉईन नाही झाले. मला काही मेंटरनी ऍड केलं होतं, म्हटलं नको, मी असले की परत बर्डन येणार. तुमच्या तुमच्या मैत्रिणींनी तुमच्या तुमच्या लेवलवर तुम्ही तो चालवायचा आहे. त्याच्यात एक जरी मेंटॉर म्हटला तरी मेंटॉर आपण रोटेशन मध्ये ठेवणार आहे, बदलणार आहोत. प्रत्येकाला संधी मिळणार आहे, असं काही नाही की सोल मेंबर आहेत, सगळे एकाच लेवलला आहेत आणि एकत्रच काम करायचं आहे. तर मेंटॉर जो काही मार्गदर्शक आहे तो पण बदलत राहणार आहे, सगळ्यांना संधी मिळणार आहे. तर याच्यामध्ये कोण चांगलं काम करणार आहे हे सुद्धा आपण बक्षीस ठेवलेले आहे आता सोल ग्रुपला. 1 महिन्यावर करायचं, डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यात कोणता सोल ग्रुप चांगलं काम करतोय त्याला पिरॅमिड कार्यक्रमात आपण नक्कीच अप्रिसिएशन करू. कोणता मेंटर चांगलं काम करतोय, कोणता सोल ग्रुप चांगला करतोय आणि सोल फॅमिली मेंबर कोणता काम चांगला करतोय, हे 3 असणार आहेत वेगळे वेगळे. मग समजा एखाद्या सोल ग्रुप चांगला झाला तर त्यातलाच सोल फॅमिली मेंबर असेल असं नाही. सोल फॅमिली मेंबर वैयक्तिक बघणार आहे, मग तो दुसऱ्या ग्रुप मधलाही असेल. सोल जो मेंटॉर जो चांगला काम करणार आहे तो जो ग्रुपला आपण चांगलं म्हटले त्यातलाच असेल असं काही नाहीये. कारण मेंटॉरचं काम ज्याचं चांगलं होईल ना त्याला ते चांगला बेस्ट मेंटॉर म्हणणार आपण. जो ग्रुप चांगलं काम करणार त्याला ग्रुप चांगला म्हणणार. आणि जो सोल फॅमिली मेंबर चांगलं काम करणार त्याला आपण चांगलं म्हणणार. बेस्ट बेस्ट सोल फॅमिली मेंबर, बेस्ट मेंटॉर आणि बेस्ट सोल ग्रुप. तर याचा फायदा विहंगम कार्यक्रम मध्ये असेल तर एक फायदा होणार आहे. काय होणार आहे की एक हेल्पिंग हँड मिळाला, मार्गदर्शक मिळाला, सोल फॅमिली मिळाली, एकत्र काम करायला मिळालं आणि ह्याच्या जादूमय धक्क्याने तुमचे प्रॉब्लेम पुढे जाणार आहेत. एक ग्रुपमध्ये जरी आपला हा प्रयोग सक्सेस झाला ना तरी आपली जंप होणार आहे जानेवारीत. कारण आता जी ऊर्जा येते ती ग्रुप चैतन्याची ऊर्जा येते. म्हणजे फक्त मंगलदेनी किंवा तुम्ही एकट्याने आयुष्यात व्हिज्युअलायझेशन करायचं, तुम्ही एकट्याने हृदय मेडिटेशन करायचं. ह्यापेक्षा जर तुमच्याच प्रॉब्लेमवर म्हणजे एकाच प्रॉब्लेमवर एकाच वेळी जर अनेकांनी हृदय मेडिटेशन केलं तर 10 हृदय एकत्र येणार आहे. आणि 10 हृदयाची पॉवर त्या प्रॉब्लेम आहे. समजा एक पैशाची अडचण घेऊ, कोणाला नाही, बऱ्याच जणांना आहे. तर पैशाची अडचण आहे, मग तुम्ही हृदय मेडिटेशन करणार, तुम्ही व्हिज्युअलायझेशन करणार. यापेक्षा 10 लोकांनी तुमच्या ग्रुप मधल्यांनी ती नाव घेऊन ऊर्जा द्यायची, नाव घेऊन प्रकाश द्यायचं, नाव घेऊन मॅग्नेटिक फील्ड तयार करायचे. कारण का, तर आता युगच बदलते, पृथ्वीच बदलतीये. आता एकटा माणूस पुढे जाणार नाही, आता ग्रुपमध्ये पुढे जाणार. जसं हॉस्पिटलचं बदल झालं की नाही, पूर्वी एक 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 डॉक्टर होते, तोच सगळं करायचा, कान तोच तपासायचा, पोट तोच तपासायचा. आज पॉलिक्लिनिक झाले, एकेका क्लिनिकमध्ये बरेच डॉक्टर असतात, स्पेशालिस्ट असतात. तसंच एका दवाखान्यात गेल्यावर आपल्याला सगळे डॉक्टर भेटू शकतात. तसंच हे का होत चाललंय हे सगळं आपण बघतो, इकडं तिकडं ग्रुपनीच बसतायत. कित्येक ग्रुप एकत्र येत आहेत, ऑनलाईन काम करतायत. युट्यूबमध्ये सुद्धा त्यांचा त्यांचा परिवार आहे, युट्यूबमध्ये सुद्धा त्यांनी चॅनलवर सुद्धा ग्रुप मेंबर्स केलेले आहेत. आपलं उलट आहे, आपली संस्था आहे आणि आपण संस्थेतले युट्यूबवर टाकतोय आपण. तर एक आता मी एकटीने काम करणं त्यापेक्षा आता 10 मेंटॉरनी काम करणार आहेत, 9 मेंटॉर झालेले. मग हे काय होणार आहे की ग्रुपनी काम केल्यामुळं ग्रुपची एनर्जी मिळणारच आहे. म्हणजे प्रत्येक सोल ग्रुपला वेगळी ऊर्जा गाईड करणार आहे, वेगळी म्हणजे आपलीच, आपल्या सोर्सची ऊर्जा त्यांना पण गाईड करणार आहे. मग ऊर्जा तिकडे आहे बघा, मी झाडाचं चित्र काढलेलं आहे मुद्दाम आज, मला तुम्हाला समजून द्यायचंय की युग कसलं सुरू होतंय. आता एकटं 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 काम नाही होणार, सक्सेस पण मिळणार नाही आणि पुढं पण नाही जाता येणार. ग्रुपने जायचंय. मग आता समजा ही एक फांदी घ्या, ही झाडाची एक फांदी घ्या, इकडं दिसतीये, ही फांदी घ्या.
आता हा सोल ग्रुप 1 म्हणा, हा सोल ग्रुप 2 म्हणा, हा सोल ग्रुप 3 म्हणा. आता काय होतंय, हा हा सोल ग्रुप 1 आहे. याला सुद्धा जी आपली गायडिंग ऊर्जा आहे ना, ती गाईड करणार आहे याला. याला पण करणार आहे. आणि मला पण करणार आहे, माझ्या थ्रू तुम्हाला पण करणार आहे. म्हणजे जो वृक्ष आहे त्याला सुद्धा ती करणारच आहे मेन सोर्सला. आणि ग्रुपला पण होणार आहे. त्यामुळे गायडिंग ऊर्जा जास्त होणार आहे. आणि गायडिंग ऊर्जा जास्त का होणार आहे तेही सांगते मी, ते समजून घ्या. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही करतो, संकल्प म्हणा, ऊर्जा म्हणा, त्याला आपलं पुढे जातं. आता हे सगळ्या लोकांना अनुभव यायला लागलाय. काही सामूहिक चेतनेला बसले की स्वतःचाच ड्रीम पुढे जातोय. काही दुसऱ्यासाठी करायला घेतलं की पुढं, आणि हे लिहून ठेवलं पाहिजे ना. आता आजच मला मॅडम काही म्हटल्या की हे करायला घेतलं, आता अजून टाकलं नाही त्यांनी अनुभव. पहिल्यांदा मला फोन आला की तुम्हाला सांगायचं पहिलं हे कृपया बंद करा. कृपया बंद करा. तुम्ही मला सांगताय ग्रुपच्या आधी, म्हणजे तुम्ही त्या गायडिंग ऊर्जेचा अपमान करताय, हे पहिल्यांदा समजून घ्या. मला मान्य आहे तुमच्या भावना माझ्यासाठी आहेत, पण महत्वाचं जे शिकायचंय ते ग्रुप मधनं ऊर्जा मिळतीये. तुम्हाला लक्षात घ्या, आपण ग्रुप मध्ये काम करतोय म्हणून ती ऊर्जा अमेझिंग माझ्या थ्रू गाईड करते. मग मला सांगायच्या ऐवजी ग्रुपला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे, साठवायचं नाही. काल एक मॅडम ना म्हटलं टाका अनुभव, तर म्हणे थांबा सगळेच लिहिते एकत्र. करू नका, तुम्हाला ह्यानी पनिशमेंट मिळणार आहेत. तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत. साठवू नका डबकं. आला अनुभव सांगा, आला अनुभव सांगा, जरा पुढे गेलं सांगा. म्हणजे हे बघा काय झालं, ऊर्जा घेतली, पुढे गेलं. काय झालं, ऊर्जा घेतली. मग ऊर्जा घ्यायची म्हणजे काय? ऊर्जा घ्यायची म्हणजे ऊर्जा द्यायची. मग कुठून घेतली ऊर्जा? ग्रुपमधनं तर घेतली ऊर्जा. का बरं विहंगमच्याच लोकांना फायदे जास्त होत आहेत? मला तुम्ही विचार करा, आजूबाजूला सगळीकडे चाललंच आहे ना काम. सगळेच ध्यान करतायत नाही, इथे का रिझल्ट आहेत? ठीक आहे, फिलॉसॉफी वेगळी आहे, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पण ग्रुप एनर्जी पण आपल्याला गायडिंग एनर्जी चांगली आहे ना, तिला आपण नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. साठवून साठवून तुम्ही करताय म्हणजे पुढचे प्रॉब्लेम क्रिएट करताय, हे लक्षात घ्या. तुम्ही ऑब्झर्व करा या गोष्टी, की मी सांगायचं थांबलीये. माझे काम पुष्कळ झाली आहेत पण मी थांबलीये. हे उदे मग सांगते, हे उदे सांगते, हे उदे सांगते. किंवा आता दोन्ही तिन्ही एकत्र लिहू. किंवा जरा थांबा, वेळ नाही मला ह्याच्यातनं त्याच्यातनं. काय होतंय बघायचं, दुसरी अडचण येऊन थांबणार आहे त्यापेक्षा सांगितलं सांगितलं. कसं पुढे जातंय तुम्हीच ऑब्झर्व करा. म्हणून पहिल्यांदा ग्रुपला सांगा, मी आहेच आहे तिथे, आणि मीच पहिल्यांदा वाचते, मी सतत ऑनलाईन असते. या गोष्टी लक्षात घ्या, आणि मग तुम्हाला मिळणारी ऊर्जा पण जास्त मिळणार आहे. तर आता हे जे आहे मी तुम्हाला सांगितलं, सोल ग्रुप 1 सोल ग्रुप 2 का मिळणार आहे त्या ऊर्जा तुम्हाला? कारण इथे 9 लोक आलेत कोऑर्डिनेटर म्हणून पुढे, मेंटर म्हणून पुढे, किंवा मी दिलंय त्यांना काम, त्यांनी ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे 9 लोक दुसऱ्यांच्या सेवेला तयार झालेत. आता त्या सकाळी मॅडम तेच म्हटल्या, अहो काय मी हे स्वीकारलं की माझं केवढा मोठा प्रॉब्लेम दूर झालाय. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि नाही सांगितलं की अजून वेगळी समस्या येणार आहे, अजून तिसरी समस्या येणार आहे. आणि एक मग लक्षात ठेवायचं, आज एक वाक्य आहे, मी अतिविचार करायचं थांबवलंय, मी त्याला क्रॉस करणार होते. चुकीचं वाक्य आहे ते. अरे अतिविचार करा ना तुम्ही, पण वेगळ्या दिशेने करा ना. जो प्रॉब्लेम आलाय, जी अडचण आली त्याच्यावर अतिविचार करा, उलटा करा. हे बघा ना, विचारांनीच सगळं क्रिएट होतंय ना. विचारच नाही करणार, नाती विचार करणार नाही, तिथे म्हणणं हवंय की निगेटिव्ह विचार मी करणार नाही, त्यापेक्षा म्हणणं आलं की उलटा. प्रेरणा मॅडम, हो बरोबर आहे. तुम्ही चुकीचं होतं ते वाक्य. त्याच्यात म्हणायचंय मी आता हे नष्ट करतेय, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितली ही. तिथे कात्यायनी देवी विचारलीये की संहार कशाचा करणार, पण आपण संकल्पात काय कमी करणार आहे, हा संकल्प लवकर पुढे जात नाही, हेही माहिती आपल्याला. आपण माझ्या जीवनात काय ऍड करणार आहे, हा संकल्प पुढे जातो. त्या देवी ध्यानाचा अनुभव लिहिला असता ठीक आहे, पण विचार करणार नाही, त्यापेक्षा मी योग्य तोच विचार करणार आहे. संवार केला,
आणि आता योग्य तोच विचार, कारण विचारानेच ते बदलणार आहे. आपण ऊर्जा देतो, हा वाईट, हा वाईट, हा वाईट, मुलं वाईट, मुलं वाईट, मुलं वाईट, ती वाईट, तो वाईट, ती वाईट, तो वाईट, पाणी, 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 झाड तेच भरणार आहे, वाईटच भरणार आहे. आपण उलट करायचं, ती वाईट वागली, किती छान, धन्यवाद, तू खूप बदलली ग, आता तू खूप छान वागते ग, आता तुझं हे बंद झालं, तू छान वागते, असं. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. मग इथे आता 9 लोक पुढे आलेत दुसऱ्यांच्या सेवेला, काहीतरी मेंटॉरशिप करायला. तर हे जे आलेलं आहे पुढे, म्हणून ती ऊर्जा त्या व्यक्तींना गाईड करणार आहे. बघा तुम्ही, मी प्रत्येकाला सांगते, कार्यक्रम घेतला पुढं जातं, कार्यक्रम घेतला ऊर्जा माझ्याकडे 50 येणार आहे, ती तुम्हाला 10 येते आणि मला 40 येते. का तर तुम्ही माझं घेतलंय थोडस, तुम्ही कार्यक्रम घेताय, आणि ती 10 ऊर्जा तुम्हाला येते. 50 ऊर्जा मला येणार असेल तर तुम्हाला दोन 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 मिळणार, मला 50 मिळणार, माझ्यातली 50 दोन 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 मिळणार. आता तुम्ही कार्यक्रम घ्यायचं ठरवलंय, माझ्या 50 मधली 10 तुम्हाला आली, आणि हे अनुभव आहेत, आणि हे मी तुम्हाला शिकवती आहे. की कार्यक्रम घेतला, काय झालं बघा, मेंटॉरशिप घेतली, काय झालं बघा, मेंटॉरशिप केली, काय झालं बघा. मग आता हे ग्रुप जे आहेत आपले 9 ग्रुप, त्या 9 जणांकडे ती ऊर्जा आली, 10 10 10 10 10 10. मग काय झालं, त्या व्यक्तीला ती जास्त ऊर्जा मिळाली, मग ती अनुभवणार आहे, अरे माझे प्रॉब्लेम हलायला लागलेत. आता एकटी मेंटॉर करणार आहे का, ती नाही करणार, तर आपण काय करणार आहे, त्या सोल ग्रुप मधनं 10 जण आहोत एका सोल ग्रुपमध्ये. तर आपण 10 प्रॉब्लेम घेतलेत, म्हणून एकेकाला एक एक प्रॉब्लेम घ्या म्हटलं. मग समजा सुधाने पैशाचा घेतलाय, मीनाने मुलाचा घेतलाय, सवितानी मुलीचा घेतलाय, एक्झाम्पल. मग आपण काय करणार आहे, त्या सोल ग्रुपमध्ये आपल्याला 10 वाक्य मिळाली. सविताची मुलगी खूप छान वागत आहे, सुधाचा पैशाचा प्रॉब्लेम दूर झालाय, मीनाचा मुलगा खूप छान पास झालाय, फर्स्ट आलाय, व्हॉट एव्हर काय ऍडमिशन मिळाली. ही वाक्य आहेत पॉझिटिव्ह टेन्स मध्ये. ते तर संकल्पाचे नियम पाळायचे, वाक्य कशी करायची, संकल्पाचे पुष्कळ व्हिडिओ आहेत बघा. आता काय करायचं, त्या ग्रुपनी एक वेळ ठरवायची, एकत्र यायचं नाहीये, एकत्र यायचं नाही, एक वेळ ठरवायची तुमच्या सोयीने. आज आता मला काही आलेत वेळा, कोणीतरी 5:15 ते 5:30 सकाळी घेतलीये पहाटे, काहीतरी आहे अशी, मी नीट नाही वाचली. समजा आपण आता 5:30ची वेळ तुम्ही घेतली, कारण ध्यानाला उठणारच आहात तर 5:30, ध्यान तर होणार आहे 5:30 पर्यंत, 4:30 ते 5:30, मग समजा 5:30 वेळ घेतली. आता काय करायचंय, तुम्ही आज सुरू केलं अंजली मॅडम, असं मी सांगितल्याशिवाय सुरू करू नका बरं, ठीक आहे केलंय तर, पण थोडस मला सांगत चला. कारण आपला कन्सेप्ट काय आहे, एकाच वेळेला एकाच प्रॉब्लेमवर अनेकांनी काम केलं. तर हा 5 ते 5:15 तुम्ही वेगळी घेतली, कसं काय घेतली मॅडम, अहो तुमचं ध्यान होणार आहे का 5 वाजता, ते तुम्ही बघून घ्या. 5 वाजता ध्यान संपणार आहे का, आणि एकत्र ऑनलाईन बसायचं नाहीये. एकत्र ऑनलाईन तर आपल्या कार्यक्रमातनं तुम्ही येणारच आहे. तर आता तुम्ही 5 ते 5:15 ही बरोबर नाहीये वेळ, तुम्ही 5:30 घ्या. कारण तुम्ही ध्यानातनं बाहेर येणार, ते तुमचं तुमचं ध्यानातलं सगळं करणार, ते तर करायचंच आहे तुम्हाला. मग समजा 5:30ला तुम्ही बसलात, आता काय करायचंय, झूम ऑफलाईन झालेला आहे. आता यांनी अंजली मॅडमच्या यांनी 5:30 वेळ ठरवली आहे समजा, आता काय करायचं, 5:30 वाजता सगळ्यांनी बसायचे, 5 मिनिटं का वेळ. तुम्हाला तेव्हाच कळणार आहे की तुम्ही कुठेही कनेक्टेड नाहीये, झूमनी नाहीये, कॉन्फरन्स कॉल नाहीये, व्हॉट्सअपवर नाहीये, काहीच नाहीये. आणि हेच तर सगळं मी पुढे शिकवणार आहे तुम्हाला. म्हणजे आधी तुम्हाला रिझल्ट दाखवते दना, मग पुढे सांगते सगळं हे, आणि मग पुढे अजून आपल्याला एकदम सुपर फास्ट जायला मदत होईल. आता बघा काय होणार आहे, आता 5 5:30ला तुम्ही बसलात, कुठंही कनेक्शन नाही, आता काय करायचे, 10 वाक्य आहेत. आपण मध्ये श्रावण भाद्रपद मध्ये घेतली तस 5 मिनिटं बसायचे, काय करायचे, आणि ध्यानातनं नंतर तुम्ही ध्यानात करणारच आहात ते ध्यानानंतर. आता 5 मिनिटं तुम्ही प्रकाश द्यायचा आहे, पहिल्यांदा प्रकाश. की सुधाला मुलाची ऍडमिशन, सुधाच्या मुलाला ऍडमिशन मिळाली, काय आता वाक्य म्हणजे लक्षात नाही राहिली, सुधाच्या मुलाला ऍडमिशन मिळाली, प्रकाश प्रकाश प्रकाश, प्रेम प्रेम प्रेम, सुधाला मुलाला, सविताला मुलीला, मीनाला पैशाला, मला वाटतं सुधाचा पैसे घेतलात,
पैसे आले 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 आले, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं वाक्य प्रत्येकीला एक थोडं 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 असं 10 वेळेला प्रकाश द्यायचाय, 10 वेळेला प्रेम द्यायचंय आणि 10 वेळेला व्हिज्युअलाइज करायचे. सांगतीये ती आपल्याला. आणि भले एकत्र आज जिल्हा ग्रुपला करा ना पार्ट्या, काय हरकत आहे. तुम्ही भिशी पार्टी करता, इथे पण पार्टी करा. आणि कोणाच्या आधी 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, आपण तोच बेस ग्रुप म्हणणार आहे, लक्षात घ्या. ज्याचे 10 प्रॉब्लेम, ज्या ग्रुपचे किती काही लोकांना 6 आहेत, ज्यांचे सगळे प्रॉब्लेम वर्कआउट झाले सगळ्यात आधी, तो बेस ग्रुप. हे मी तुम्हाला डिफाईन केले. आता ह्यानी काय होणार आहे, मेंटॉरला तर एनर्जी आलीच, 10 मी तुम्हाला सांगितली. आता तुम्ही सगळेजण 10 वाक्यांना ऊर्जा देताय, म्हणजे ती 10 पट ऊर्जा तुम्हाला येणार आहे. कारण तुम्ही त्या 10 जणांना ऊर्जा देताय, 10 जणांसाठी प्रेम पाठवताय, 10 जणांसाठी प्रार्थना करताय. 10 पट ऊर्जा तुमच्याही प्रॉब्लेमवर का आली? एक तर तुमच्या प्रॉब्लेमवर 10 पट ऊर्जा आली, कारण 10 जण तुमच्या प्रॉब्लेमवर ऊर्जा देत आहेत. मी एकटीने देते प्रकाश. समजा माझा हाताचा प्रॉब्लेम आहे, हाताला मी एकटीने ऊर्जा देते, आता 10 जण ऊर्जा देत आहेत, म्हणजे मला 10 पट, तुम्हाला प्रत्येकाला 10 पट ऊर्जा मिळाली तुमच्या प्रॉब्लेमवर. हे तर होणारच आहे, डायरेक्ट मॅथमॅटिक्स आहे. पण आता मी 10 जणांसाठी काम करते, ती गायडिंग ऊर्जा मला इकडनं 10 पट आली, इकडनं 10 पट आली. 10 10 100, 20 नाही. मल्टिप्लिकेशन आहे इथे. रेझोनन्स आहे, मी लॉ ऑफ रेझोनन्स घेणार आहे पुढच्या कोर्समध्ये. लॉ ऑफ अट्रॅक्शन तर कळतो तुम्हाला, लॉ ऑफ रेझोनन्स घेणार आहे. रेझोनन्स म्हणजे काय, कसले स्क्वेअर ऑफ द, म्हणजे 10 10 100. 10 ऊर्जा आली म्हणजे 10 10 100 रेझोनन्स. आणि इकडनं 10 बाय 10 आली, 10 बाय 10 रेझोनन्स म्हणजे 100, आणि 100 बाय 100 असा तो लॉ ऑफ रेझोनन्स सांगणार आहे तुम्हाला. तर या गोष्टी इतक्या फास्ट मॅजिकली होणार आहे ना केलं तर. म्हणून आपल्याला हे प्रॅक्टिकल प्रयोगासाठी आपण हा सोल ग्रुप केलेला आहे. 10 जणांच्या प्रॉब्लेमवर प्रामाणिकपणे, जो करणार नाही, जिच्यात जेलसी आहे, तिला बाजूला काढा. तुम्ही स्वतःहून सांगा, माझं आणि तिचं पटत नाही, माझ्या ग्रुपमध्ये नको. आपण केलेलं आहे तसं, बऱ्याच जणांनी सांगितलंय. ते काढा. तुम्हाला वाटतंय या व्यक्तीची जेलसी आहे, मेंटॉरला सांगून बदलून घ्या, दुसऱ्या मेंटॉरला टाका तिला. इथे जेलसी नको, इथे पटणं. काही लोक ओपन अप होत नाहीत, सांगत नाहीत मला प्रॉब्लेम नाही. आता पहिलाच आला ना कोणाचा तरी मेंटॉरचा मेसेज, मला रेना मॅडमचाच आला की मेंटॉर ओपन अप, मेंटी, मेंटॉर आणि मेंटी, मेंटॉर आणि मेंटी. तर मेंटी, मेंटी म्हणजे माझे सोल मेंबर्स ओपन अप होत नाहीयेत, प्रॉब्लेम सांगत नाहीयेत. हेच तर कसं बे ना, हेच तर तुम्ही सगळे शिकणार आहात, सगळेच शिकणार आहात. ओपन अप. आणि ज्याला ओपन अप व्हायचं नाही ते सोडून जात आहेत, तुम्ही बघितलं. सोल ग्रुप सोडून जाणारे पण आहेत ना. हे लोक फक्त स्वतःपुरते जगणारे असतात. काही लोकांना काही प्रॉब्लेम असतात. म्हणून इथे याच ऍटिट्यूडची लोक हवीत, कोणाला काहीही कंपल्शन नाही. तुम्ही विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये राहा, तुम्ही सोल ग्रुप मधनं स्वतःहून क्विट व्हा. तुम्हाला कन्सेप्ट मान्य नसेल, तुम्ही ओपन अप होणार नाहीये, क्विट व्हा. विहंगम कार्यक्रमवर राहा, फायदे बाकीचे आहेतच त्याचे. सोल ग्रुप हा एक फायदा झाला. दुसरं सगळं महत्वाचं कम्युनिकेशन राहणार आहे. तिसरं, माझ्या कोर्स ग्रुपला मी यातनच लोक घेणार आहे. माझा जो कोर्स मी लॉन्च करणार आहे त्याला मी विहंगम कार्यक्रम ग्रुप मधनच घेणार आहे. नवीन लोक काही असतील तर बघेल. आता कुठला कोर्स लॉन्च होणार आहे अजून माझं डिसाईड नाही झालं. जर समजा कॉमन अजून एक सगळ्यांना, अजून त्या विहंगम कमिटीतनं काही लोकांना ओढायचं असेल अजून विहंगम कार्यक्रमाला, तर अजून साधा एक कोर्स लॉन्च करेल. साधा म्हणजे हायरच असणार आहे तो, किंवा मग पैसे द्यायला लावणार. म्हणजे माझं कसं आहे ना, तुम्ही तुमचे कष्ट नाही द्यायचे तर पैसे द्यायचे, हा माझा रूल आहे. आता उडवणार आहे बघा आयुष्य बदलाच्या कोर्सवरनं सगळ्यांना. 4 लोकांनी हलवलंच नाहीये तिथे, 1 मिनिट पण हलवलं नाहीये. 4 काय 8 लोक आहेत. त्या 8 लोकांपैकी ज्यांनी पैसे भरलेत मेंबरशिपचे, ज्यांनी कोर्स विकत घेतला, त्यांना मी काही काढणार नाहीये. ज्यांना मी फुकट एक्सटेंड करून दिले त्यांना उडवणार आहे. म्हणजे हा माझा कायदा आहे. तुम्ही कष्ट करणार, मी सगळं मोफत, मी खूप उदार. तुम्ही पैसे भरले, मी काय बघणार नाही.
तुम्हाला स्वायत्ता करा नाही करा, तुम्ही पैसे भरले, तुम्ही काहीतरी दिलंय, मग तुमच्या अडचणी आहेत. मी काय उडवणार नाही तुम्हाला, पण मी मोफत तुम्हाला एक्सचेंज करून दिलं, मी काढणार. का तर माझा तुम्ही अपमान करताय, तुम्ही माझ्या ऊर्जेचा अपमान करताय. मी तुम्हाला आधी सांगत असते 3 ते 4 तास द्या, म्हणजे 1 तास अपेक्षित आहे. काही लोकांनी 1 तास हलवला, त्यांना नाही काढणार मी. ज्यांनी काही हलवलंच नाही त्यांना काढणार आहे. हे माझं, मला ओळखून घ्या, ज्यांना ओळखत नाहीत ना मला, असं आहे. मग समजा मी जर पैसे काही लावले कोर्सला, तर सगळे आवो जाओ, या तुम्ही या, पैसे दिलेत या, घ्या, असं पण करणार आहे मी. ठीक आहे. आता बघा, आता बघा, त्या नवीन मॅडमचा फोन आलेला आहे, स्मिता साबळे. आता विहंगम कार्यक्रम ग्रुपवर आहेत, नवीनच आहेत, अगदी ऍड केलेला आहे. आता ही वेळ आहे का फोन करायची? सांगतीये ना मी, पर्सनल फोन करू नका. त्या सुषमा आले आहेत का इथे? आल्यात का सुषमा आले? त्यांनी पण परवा असेच दोनदा फोन केले, रात्री 9:30 10 वाजता फोन आले मॅडमचे. आणि काय झालं? मेंटॉरला विचारलं, मेंटॉरनी ग्रुपवर टाकलं, काहीच अजून उत्तर नाही, ना मेंटॉरला ना मला. वर माझ्या स्टेटसला लाईक करतायत, आता मीटिंगला नाहीये, ठीक आहे, जॉब करतायत त्या. पण अशी काही अर्जन्सी आलती मॅडम ना, 2 फोन रात्री 9:45 ते पण ओंकारच्या याला ग्रुप आहे ना, ओंकार ग्रुपवर आहेत. विहंगम कार्यक्रम सगळं तुम्हाला कम्युनिकेशन विहंगम कार्यक्रम ग्रुपवर करा बरं का, ठीक आहे. तर आता मी हे सगळं विहंगम कार्यक्रमचं सांगितलं, सोल ग्रुपचं पण सांगितलं, तुम्हाला थोडा कन्सेप्ट लॉ ऑफ रेझोनन्स समजून दिला. अजून मला महत्वाचं सांगायचं, हे रूट्स असतात, रूट्स. आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये आपण जे काही ज्ञान ग्रहण करतो, आपण नॉलेज घेतो, एखादा कार्यक्रम अटेंड करतो, ज्ञान आणि स्पिरिच्युअल मध्ये महत्वाचं असतं, आपल्या रूटला आपण पाठवायचं असतं. रूट. तर हे रूट म्हणजे काय असतं? रूट, तर हा आपला ब्रेन. आणि रूट म्हणजे आपण मनन, चिंतन, लेखन, म्हणजे रूटला पाठवणे. आणि जवळ आपण रूटला पाठवत नाही, तवर आपला विकास होत नाही. लक्षात घ्या. कारण रूटला सगळं पाणी, ऊर्जा, खत मिळत असतं. सूर्यप्रकाश झाडांतर्फे इथे मिळत असतो. आणि रूट मधनं पाणी आणि सगळं सत्व म्हणजे झाड बहरत. तुम्हाला बहरायचं असेल ना आयुष्यात, तर रूटला पाठवता आलं पाहिजे. रूटला पाठवणं म्हणजे काय? पहिलं, मनन, चिंतन, लेखन. दुसरं, तुम्हाला कोणी ज्ञान दिलंय? सोर्स काय आहे? तुमच्या या अनुभवाचा सोर्स काय आहे? तुम्हाला गायडन्स कोणी दिला? त्याला पाठवणं. काल शैलजा मॅडम चिडल्यात बरं का, रुपाली मॅडम. त्यामुळे मी एवढं सगळं सांगितलं आणि मला सांगितलं नाही त्यांनी. लक्षात घ्या, हे एक उदाहरण देतीये, कारण कालही मीटिंग मध्ये त्या बोलल्या. काल आम्ही 1 तास चर्चा केली. गरजेचं होतं त्यांना फोन करून सांगणं, मॅडम कार्यक्रम सुंदर झाला, तुम्ही मला जे आसनं घ्यायला सांगितली ती मी घेतली, प्रिन्सिपलनी कौतुक केलं, पण निगेटिव्ह विचार झाला तिथे, निगेटिव्ह. एवढं मी तुम्हाला सगळं शिकवते, निगेटिव्ह विचार सोडून द्या, फोकस करा पॉझिटिव्हवर. आतापर्यंतच्या डोक्यानी बरोबर होतं, मग मी चाहडी करते काय, मी हे करते का, पण आपण काय शिकतोय? फोकस ऑन पॉझिटिव्ह अस्पेक्ट. तर तिथे मग वाईट वाटलं मॅडमना, म्हटलं नाही, सांगितलं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं, मॅडमनी मला जा गायडन्स दिला. पण एक उदाहरण सांगते, म्हणून रूटला अजिबात, तुम्ही रूटला विसरला, तुम्हाला फटके बसणारच आहेत. कारण निसर्ग आहे हा, म्हणून झाडाचं उदाहरण घेतलंय. झाड आहे, झाड. रूटला पाठवणं म्हणजे तुमचा जो कोण, कारण काही लोक ना फायदे झाले ना, की सगळ्या देणग्या इकडं तिकडं देतात, वर ग्रुपवर टाकतात, आम्ही इकडं देणगी दिली, आम्ही तिकडं दिली. त्यावेळेला मला नक्की असं वाटतं, अरे हे ज्ञान तुम्हाला विहंगम देते, अरे हे ज्ञान मंगल देण देणारे, आणि तुम्ही देणग्या मात्र दुसरीकडे दिलेल्या सांगता. संकल्प म्हणूनच सांगणं वेगळं. तुमचा संकल्प होता तो पूर्ण झाला, याच्याबद्दल मी काही म्हणत नाहीये. पण बरेच अनुभव मला आता या 3 वर्षात आलेले आहेत, की एकदा सुद्धा विहंगमला त्या लोकांनी देणगी दिली आणि वर सांगतात आम्ही हे दिलं, ते दिलं, ते दिलं. हे म्हणजे कसं आहे ना, स्वभावाचे गुण आहेत. बरेच कोऑर्डिनेटर गेले सोडून, स्वतःच सगळं विहंगम पासून शिकले, स्वतःचे उद्दिष्ट केली, आणि आता अजिबात नाहीत.
कधीच अशी व्यक्ती पुढे जाणार नाही आयुष्यात, कधीच नाही. एकदाही सांगितलेलं नाहीये. या गोष्टी रूटला विसरायचं नाही, कारण रूटला जर तुम्ही कट केलं तर तुम्ही ग्रोथ होणार नाहीये. साधा कन्सेप्ट आहे झाडाचा. रूटला पोहोचवलं पाहिजे ना, ज्ञान घेतलंय, आपसप केलंय, चला रूटकडे टाकलंय, चला रूटकडे टाकलंय, म्हणजे बहरणार आहे झाड. हे एक म्हणजे मनन चिंतन केलं नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणजे नॉलेजचं ज्ञानात रूपांतर होत नाही. म्हणून या गोष्टी लिहिणं, डायरीत लिहिणं, तर्का लिहिणं, हे झालं ते झालं, याच्यामुळे झालं, धन्यवाद देणं, ग्रॅटिट्यूड देणं, त्या सोर्स पर्यंत पोहोचवणं, ग्रुपला सांगणं. तुम्ही एकत्र करून सांगता, झाडाला एकदाच पाणी ओतता बरं, फ्रूटला एकदाच पाणी द्या बरं, झाडाला एकदाच उन्हात ठेवा, भरणार आहे का झाड? अरे थोडं 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 सेम कन्सेप्ट आहे तिथे. अनुभव आला, रुटला दिलं, पुढे सरकलं, ताजं झालं, म्हणजे ऊर्जा घेतली, ऊर्जा दिली, ऊर्जा घेतली. हे निसर्गाच्या नियम मी तुम्हाला सगळे समजून सांगते. या निसर्गाच्या नियमांना आपण जाणलं तर निसर्ग भरभरून देतो. म्हणजे पहिली ऑनेस्टी पाहिजे ना आपल्या मनात. मग हे रूटला पाजायचंय, पाणी पाजायचंय, खत पाजायचंय, म्हणजे सारखं वारंवार काही यांनी पाजायचं आहे तर झाड बहरणार आहे. ग्रुपनी काम करायचे, ही फांदी काम करते, ती फांदी काम करते, हा सोलर प्रकाश आणतो, सोलर प्रेम तर घेतो आपण ध्यानातून. सोलर प्रेम घेऊन आपल्याला पृथ्वीकडे जायचंय, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस करायचंच आहे ग्रुपनी. हे सगळं आहे. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला काही विचारायचंय का? तुम्हाला काही सांगायच्यात का आयडिया? तर लवकर लवकर तुम्ही सांगू शकता. मी सुलक्षणा मॅडम, आणि सुलक्षणा मॅडम मला पहिल्यांदा दिसत आहेत, त्यांना होस्ट करून टाकते. मला मला मोबाईलवर शिफ्ट व्हायचंय. तर तुमच्या काही शंका आहेत का? नाही तर मग बंद करू मीटिंग. तुम्हाला काही सांगायचं आहे काय? काही तुमच्या आयडियाज किंवा तुम्हाला काही विचारायचंय का? काही समजलं नाही किंवा अजून मनामध्ये काही मला प्रश्न? सांगायचं आहे. हा बोला ना. ते मेंटर ग्रुपचं तयार केलं ना, हम्म. आणि त्या दिवसापासून ना पुष्कळ चेंजेस झाले. अचानक चेंजेस वाटताय मला स्वतःमध्ये. म्हणजे वेगळ्याच याच्यामध्ये, आनंदामध्ये वेगळाच आनंद येतो. असा आतून भरभरून येतोय. ते मला असं सांगता नाही येते तुम्हाला ऍक्च्युली. पण हे पहा, आंतरिक समाधान म्हणायचं अशा गोष्टींना, आंतरिक तृप्ती. आणि हेच खूप अमेझिंग असतं, जे कशानेही तुम्हाला मिळणार नाही. हजारो करोडो रुपये जरी मिळाले ना, तरी हे समाधान नाही मिळत. जे तुम्ही म्हणताय ना, ते करोडो हो रुपयांनी मॅडम. सुद्धा मिळत नाही. हो, ते असं वेगळ्याच प्रकारचं आहे. म्हणजे मला असं एक्सप्लेन नाही करता येते, पण ते आतून मला खूप जाणवतं की इतकं सुंदर वाटतंय की बस. रुपाली मॅडम, जरा बरेच स्क्रीनशॉट घ्या आणि ग्रुपवर टाका. ठीक आहे. पार्टिसिपेट थँक्यू करा. मॅडम. रुपाली मॅडम आहेत का नाही? हो आहे मॅडम. हम्म. धन्यवाद आहे सुलक्षणा मॅडम. मॅडम. सुलक्षणा मॅडम मध्ये अजून बरेच बदल झालेले आहेत. परवा त्यांनी सांगितलेच. अगदी घरातलं कसं बदललं आहे. आपला कस असतो बघा, आपण किती सातत्य ठेवतो. कोणीही असू देतो. मुलगा वाईट वागला की आपण मुलांनी वाईट वागलं म्हणतो, मुलीने वाईट वागलं आपण मुलीने वाईट, त्याच विचारत असतो. म्हणजे आपण त्या मुलीला वाईट वागायची पाणी देतो, झाडाला पाणी. हे झाडाचं उदाहरण सारखं लक्षात ठेवा. तुम्हीच क्रिएट करताय ते. आयुष्यातली एकही गोष्ट अशी नसते की आपण क्रिएट करत नाही. या गोष्टी हो लक्षात. मॅडम. मॅडम, हा. प्रेरणा बोलते. हा बोला ना. मला असं विचारायचं होतं की ग्रुप मेंबर, जसं आपण हृदय मेडिटेशन मध्ये एक वाक्य घेतो, तसं आता माझ्या ग्रुपमध्ये 6 जण आहेत, तर प्रत्येकाने एक वाक्य ग्रुपवर टाकून सगळ्यांनी मग त्याला ध्यानातून लाईट आणि प्रकाश द्यायचा, हो. असं करायचं ना? हो, त्या प्रॉब्लेम ठीक आहे. वर द्यायचं आहे. हा, ठीक हम्म. आहे. थँक्यू. तुम्ही प्रकाशाला महत्व द्या, कारण आपल्याला हे हो. प्रकाशाचाच इफेक्ट बघायचा आहे. हो. प्रकाश आणि प्रेम. आणि हा. उद्या मेडिटेशन नाही करायचं, पण नाही नाही, त्यात जसं एक वाक्य घेतलंय तसं हा, म्हणत आणि होते मी, व्हिज्युअलाइज करा उदाहरण. हा. प्रॉब्लेम सुटलाय. हो. हम्म. हो. 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 थँक्यू मॅडम. अजून कोणाला काही विचारायचंय का? नाही तर चला मीटिंग बंद करते मी. काही शंका मॅडम, असेल? मी तारा बोलते. हा बोला. मी नागपूर जिल्हा म्हणजे सुलक्षणा मॅडमच्या ग्रुपमध्ये आहे ना. हम्म. अच्छा, माझं नाव नाही दिसलं त्याच्यामुळे.
कशात नाव नाही दिसलं? सुलक्षणा मॅडम ऍड केले की त्यांनी तुम्हाला? नाही केलं मी अजून ऍड. हा, करा ना. म्हणूनच म्हटलं. हम्म. करते आता आज. हा ठीक आहे. हो मॅडम, थँक्यू, अजून धन्यवाद. कोणी राहिलंय का काढवायचंय बघा? कोणाला काही सांगायचंय का? नाही तर तुम्ही मला सांगू शकता. त्याचं काही नाही, ग्रुपवर सांगू शकता, पर्सनल टाकू शकता. सजेशन्स असतील तर मला तुम्ही पर्सनल मेसेज मॅडम मला करा. बोलायचं होतं. मॅडम, बोला की. मॅडम हम्म. रुपाली बोलते. बोला की. मी ऍक्च्युली कालपासून जरा बाहेरच्या गडबडीत असल्यामुळे मला काय शैलेजा मॅडमला फोन करता आला नाही. मी रात्री त्यांना सेशनला असताना मेसेज केला होता की तुम्ही गायडन्स दिल्याबद्दल धन्यवाद रात्री. म्हणून तर त्या विचारत होत्या की माऊलीचा प्रोग्राम झाला का सेशन मध्ये, कारण मी ओके त्यांना ओके चॅट ठीक आहे. केलं होतं ना. ठीक आहे ठीक आहे. आणि आज पण मला पुण्याला इथं बालेवाडीला नॅशनल कराटे चॅम्पियनशिप आहे, तिकडे मी आले. तर तिथं आत्ताच आहे, हॉलमध्येच आहे. मी जरा कॅमेरा ऑन करते म्हणजे सगळे तुम्हाला इथले लोक दिसतील. आणि इथं पण माझं ध्यान करायचं आहे जरा थोड्या वेळाने. मॅडम एक कॅमेरा मिनिट. काही ऑन करू नका. ठीक आहे, मीटिंग बंद करते मी. तुम्ही आहे ना, हा हा सगळ्यांनी एक लक्षात ठेवा. 5 मिनिटं 2 मिनिटं ना कशीही आपल्याला सांगायला वेळ मिळतो. तुम्ही जे म्हणता ना, मी हे झालं ते झालं, रात्री उशिरा झोपा, पण सांगा. आता तुम्ही टाकले ठीक आहे, पण ते डिटेल त्यांनी ना जर सांगितले असते तर बरं वाटलं असतं. जरा माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा तुमच्या तोंडून. ठीक आहे, चला. तुम्ही टाकला होता म्हणून मॅडमने विचारलं, तरी पण आम्ही रात्री 1 तास बोललो त्या गोष्टींवर. त्या म्हणजे आमचं बाकीचं पण चर्चा झाली सगळी. मुद्रांवर झाली. आणि अमेझिंग, तुम्ही जो मुद्रा शिकलेला आहात ते प्रॅक्टिस करा. अमेझिंग मुद्रा कोर्स मी लॉन्च करणार आहे. आपण आता हे जे टेक्निक शिकतोय, लाईट देणं, प्रकाश देणं, त्या मुद्रा मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्या कुठे तुम्हाला लिटरेचरमध्ये असे मुद्रा क्लास घेणारे मिळणारच नाहीत. खूप अमेझिंग मुद्रा मी तुम्हाला शिकवणार आहे. जसं हृदय ध्यान आहे, हे मुद्राच आहे. ही मुद्राच आहे, हात हृदयावर ठेवणं. तशा लाईटच्या मुद्रा शिकवणार आहे मी तुम्हाला, लाईट लँग्वेज मधल्या, किंवा एकदम सडन इफेक्ट देणाऱ्या. पण हे केव्हा वर्क होणार? त्यासाठी तुम्ही हृदयाची पॉवर वाढवणं गरजेचं आहे. प्रकाशाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रकाश व्हिज्युअलाइज करता येणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रकाश घेणं आणि प्रकाश देणं दोन्ही जमलं पाहिजे. त्यावेळेला त्या लाईट मुद्रा तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तर हे मुद्रांचंही मला महत्वाचं सांगायचं. तर ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. चला, मी मीटिंग बंद करते.